नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगारांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. कारण महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम विभागाने 13 जुलै 2026 रोजी कामगारांसाठी तब्बल 4 नवीन योजना जाहीर केल्या असून तसा जी.आर सुद्धा महाराष्ट्र शासनाने काढला आहे. त्यातील पहिली योजना आहे प्रसूती सहाय्य योजना. या योजनेच्या माध्यमातून नोंदणीकृत महिला कामगारांना प्रसूतीसाठी 25,000 रुपये एवढी आर्थिक रक्कम मदत म्हणून मिळणार आहे. तर दुसरी योजना आहे शैक्षणिक सहाय्य योजना. या सुधारित शैक्षणिक सहाय्य योजनेच्या माध्यमातून इत्या 9वी ते इंजिनिअरिंग मेडिकल पर्यंतच्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना 20,000 पासून ते 1 लाखांपर्यंत दरवर्षी मदत दिली जाणार आहे. तिसरी योजना आहे निवृत्ती वेतन योजना. या योजनेच्या माध्यमातून 60 वर्ष पूर्ण झालेल्या वयोवृद्ध कामगारांना त्यांच्या नोंदणी काळानुसार दरवर्षी 12,000 रुपयापर्यंत पेन्शन त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. चौथी आणि शेवटची योजना आहे मृत्यू व दिव्यांग सहाय्य योजना. या योजनेच्या माध्यमातून कामगारांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदाराला 6.5 लाख रुपये मिळणार आहेत. तसेच नैसर्गिक मृत्यू झाल्यास 3.5 लाख रुपये मिळणार आहेत किंवा कामगाराला काम करताना 75% पेक्षाही जास्त दिव्यांगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार आहेत. ही होती कामगार योजनेत नवीन 4 योजनांची भर पडल्याची माहिती. तसेच तुम्हाला जर 13 जुलै रोजी जाहीर झालेला जी.आर हवा असेल तर मला कमेंट करा जी.आर. मी आपल्याला जी.आर पाठवून देईन, पण त्यासाठी तुम्ही मला फॉलो केलेलं असायला हवं.